हॅलो, नमस्कार. तर इथे बघा मी तयार झालेली आहे किचनमध्ये जाण्यासाठी. आज मला जवळपास 100 गुलाबजामुन बनवायचे होते. कारणही तसंच होतं, कारण आज पिल्लूनी फूड स्टॉल पिल्लूच्या शाळेमध्ये फूड स्टॉल लावायचं होतं. त्यानंतर आम्ही ठरवलं की गुलाबजामुन बनवायचे. त्यानंतर इकडे बघा एक गुलाबजामुनसाठीचा पाक इथे तयार करत आहोत. आता जोपर्यंत पाक इथे तयार होतो तोपर्यंत इथं मंद आचेवर मी हे गुलाबजामुन तळून घेत आहे. आता गुलाबजामुन मला फार डार्क केलेलेही आवडत नाहीत किंवा फार लाईट केलेलेही आवडत नाहीत. त्यामुळे मी मध्यम रंगावर इथे गुलाबजामुन तळून घेतले. आता इथे पाकाला उकळी आलेली आहे आणि त्यानंतर थोडं नॉर्मल टेम्परेचरवर पाक आल्याच्यानंतर मी तळलेले गुलाबजामुन यामध्ये टाकून दिले पाक ॲब्झॉर्ब करण्यासाठी. आता त्यानंतर जवळपास 1 तासानंतर गुलाबजामुनचं लूक हे असं होतं आणि तुम्ही बघू शकता की गुलाबजामुन एकदम छान झाले होते. आता हे मी बनवलेले गुलाबजामुन तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.